नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया पोस्ट डिपार्टमेंटकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार ऑफिस ऑफ द चीफ पोस्ट मास्टर जनरल बिहार सर्कलसाठीची ही भरती आहे. यानुसार डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंटेंडिंग एलिजिबल ऑफिशियल्स टू फिल 19 जागा आहेत. 19 वॅकेन्सीज स्टाफ कार ड्रायव्हरसाठीच्या ऑर्डिनरी ग्रेडसाठी. तर याच्यामध्ये जी आहे सी नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट आहे, त्याच्यामध्ये पे स्केल देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे जागा पाहू शकता. एकूण डिटेलमध्ये विस्तारित जागा ज्या डिव्हिजन आहे युनिटनुसार, त्याचबरोबर विभागल्या गेलेल्या आरक्षणानुसार जागा देण्यात आलेल्या आहेत. यानुसार पाहू शकता. सर्कल ऑफिससाठी एक जागा आहे ओपनसाठी. पटना डिव्हिजन 1, गया डिव्हिजन, भोजपूर MS पटना आहे. प्रत्येक डिव्हिजनसाठी एक एक जागा आहे. अशा 17 डिव्हिजनसाठीची डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. सगळ्या जागा ओपनसाठी राखीव आहेत. त्याचबरोबर इथे EWSसाठी एक जागा आहे. याच्यानंतर पाहू शकता बॅकलॉग वेकेन्सीज आहेत. पात्रता पाहू शकता. डेप्युटेशन ऑब्झर्वेशन ऑफिशियल्स इन द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फ्रॉम अमॉंग द रेग्युलर डिस्पॅच रायडर ग्रुप सी अँड ग्रुप सी एम्प्लॉई. द पे मॅट्रिक्स लेवल 1 देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. चेक केलं जाऊ शकतं. अधिकृत जाहिरात जी आहे नोटिफिकेशन PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता वयाची पात्रता जी आहे उमेदवाराचं 56 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वय असू शकतं. त्याचबरोबर इथं रिझर्वेशन आहे SC ST साठीची, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. त्यानंतर इथे पाहू शकता नंबर ऑफ पोस्ट आहेत त्या कधी पुढे वाढवले जाऊ शकतात याबद्दलची सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन करताना जो ॲप्लिकेशनचा अर्ज आहे तो देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये. तो डाउनलोड करून प्रिंटआउट काढून दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता ऑफिसर त्या याच्यामध्ये पोस्ट हेड लेवल आहे, पे लेवलसाठीची देण्यात आलेली आहे माहिती. त्याच्यामध्ये डेप्युटेशन आहे. त्याचबरोबर याचा जो फॉर्म आहे सर्टिफिकेशनचा, सर्टिफिकेट टू फर्निश्ड बाय द एम्प्लॉयर हेड ऑफिससाठीचा आहे. तर याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठीची डिटेल देण्यात आलेली आहे. पाहू शकता. अटेस्टेड फोटोकॉपीज ECRs फॉर द लास्ट 5 years 2018, 19, 22, 23. Attested each page by gazetted officer whenever applicable. The required documents mentioned at the end of annexure. Relevant documents support qualification experience must reach. म्हणजे ऑफिस जे आहे त्या ॲड्रेस देण्यात आलेला आहे. ह्या ॲड्रेसवर 45 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने ही जी विविध पदांची भरती आहे पोस्ट ऑफिससाठीची, यासाठी विविध डिव्हिजन देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जो अर्ज आहे तो केला जाऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने दिलेले डॉक्युमेंट जे आहेत दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता या भरतीसाठी. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.